नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता राजश्री काकू सिद्धूवर येत नसल्यामुळे आता गणपती बाप्पा समोर येत हात जोडतात। तर काकुळतीने आता प्रार्थना करत काकू म्हणते की आजपर्यंत सिंधूच्या वाट्याला नेहमी दुःखच आलंय देवा, आणि आज तिची अवस्था तू बघतोय ना कशी झाली ती, तेव्हा तू तिच्या वाट्याचं सुख तिला पुन्हा दे। ऋतुजा, राजश्री, काकू आता तिघीही सिद्धूवर येण्यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतात। राजश्रीच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नसते, तर ऋतुजा राजश्रीला आता खांद्यावर हात ठेवून धीर देत असते। आणि इकडे आता ती लेडी हवालदार मधूला घेऊन जेलमध्ये येते। जेलचा दरवाजा उघडत ती लेडी हवालदार आता मधूला जोराने ढकलून देते आणि म्हणते की चल ग, बस इथे, असे म्हणत आता दरवाजा पुन्हा त्या लेडीजने बंद केलेला असतो आणि मधूला जेलमध्ये टाकलेले असते। आणि आता दोन बाई ह्या जेलमध्ये असतात, तर त्या मधूकडे बघत आता मधूला बोलू लागतात। वाटेल तसे मधूला बोलत असतात, टोचून बोलत असतात। दुसरी बाई म्हणते की अगं जानके, ही तर शिकलेली नवीन नवरी दिसते। ती लेडीज म्हणते की काय ग, तुला इथे कशाला आणलंय, काही खूनबीन केला की काय तू? मधू आता त्यांच्याकडे बघत असते। ती दुसरी बाई म्हणते की शिकलेली लोके जर आपल्यासारखी कामं करायला लागली तर आपलं खूप कठीण आहे, आणि मग आपला धंदा सुद्धा कमी होईल, असे म्हणत आता त्या दोन लेडीज हसू लागतात। दोन लेडीज आपल्याकडे बघत हसतायत हे बघून मधूला खूप राग आलेला असतो, आणि मधू त्यांच्याकडे बघते तेव्हा आता त्या दोन लेडीजच्या रूपात सिंधूच आपल्याला हसत आहे असे आता मधूला वाटू लागते। आणि ताबडतोब आता मधू पुढे येत आता सिंधूचा गळा दाबते आणि म्हणते की मी लॉकअपमध्ये बघून तुला खूप आनंद होत आहे ना सिंधू, अगं तू माझ्या राघवला माझ्यापासून लांब केलंस। मधू म्हणते की त्याच्या आयुष्यातून तू निघून गेली होतीस ना, मग का परत आलीस? माझं राघववरती किती प्रेम आहे तुला चांगलंच ठाऊक आहे, आणि त्याला मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न केले हे देखील सिंधू तुला चांगलंच ठाऊक आहे, असे आता मधू गळा दाबत सिंधूला सांगते। गळा दाबत आता मधू म्हणते की प्रत्येक वेळेस तू आमच्यामध्ये आलीस आणि आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केलास, पण मी आता तुला काही सोडणार नाही, असे गळा दाबून मधू सिंधूला बोलते। तर सिंधू ही हसत असते। मधू म्हणते की खरं तर दिसायला मी तुझ्यापेक्षा सुंदर आहे, पण राघवचं प्रेम तुझ्यावर आहे। आणि आता मधू त्या बाईच्या सणासण कानाखाली मारत म्हणते की प्रत्येक वेळेस तू माझ्यामध्ये आलीस, मला बाजूला करण्याचा प्रयत्न केलास आणि राघवला मिळवण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत सिंधू समजून आता मधू त्या दुसऱ्या बाईला सणासण कानाखाली मारत असते आणि आता त्या बाईची धुलाई करत असते। तेवढ्यात ते बघून दुसरी बाई जेलमधून बाहेर जाते आणि म्हणते की अहो मॅडम, लवकर या, लवकर पुन्हा या, परत या। मधू म्हणते की आता मी तुला सोडणार नाही आणि मी तुला ना राघव आणि माझ्यामध्ये येऊ देणार नाही। दुसरी बाई म्हणते की अहो मॅडम, लवकर या ना, बघा त्या बाईला ही बाई खूप मारू राहिली। मधू म्हणते की मी तुझा आता विशेष संपवते आणि तोही कायमचा, असे म्हणत मधू त्या बाईचा आता गळा दाबू लागते। तर तेवढ्यात ती लेडी हवालदार पळत पळत येते आणि लॉक उघडत म्हणते की ए सोड त्या बाईला, मारून टाकतेस की काय? आणि ती लेडी हवालदार पळत पळत आता मधूला बाजूला करते आणि म्हणते की सोड तिला, तिचा काय जीव घेती होतीस का काय तू, आणि स्वतःला एवढी शहाणी समजते का, असे म्हणत ती लेडीज आता मधूच्या कानाखाली मारते। आणि आता इकडे ती लेडी हवालदार मधूला म्हणते की तू अशी ऐकणार नाहीस, तुझ्यासारख्या चेहऱ्याच्या बायाच अशा असतात आणि तू असं काही ऐकणार नाही, असे म्हणत आता ती लेडी हवालदार मधूचा हात धरून तिला तिची हतकडी जेलला बांधते। आणि आता इकडे ती दुसरी बाई आता खाली पडलेली असते, तिचा दम कोंडलेला असतो। तेव्हा आता ती लेडी इन्स्पेक्टर त्या बाईला उठवते, तर आता ती बाई खोकतच उठते आणि मधूकडे बघते, तर मधू रागाने तिच्याकडे बघत असते। तेव्हा ती बाई म्हणते की ही वेडी बाई आहे, वेडी, ही मारायला निघाली होती, रागाच्या भरात ही काहीही करू शकते। तर रागाने एकटक नजरेने मधू त्या बाईकडे बघत असते। इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये बेशुद्ध असते, तर आता राघव सिंधूचा हात धरून आता सिंधू समोरच झोपलेला असतो। तेवढ्यात पाठीमागून रेश्मा ही सावीला घेऊन तिथे येते, तर आता सावी ही सिंधूकडे बघते आणि जवळ येत आता सिंधूकडे बघत सावी म्हणते की आई। तेव्हा आता सावीची ती हाक ऐकून आता हात धरून बसलेला राघव हा सावीकडे बघतो। सावीकडे बघत राघव म्हणतो की सावी बेटा, तू इथे काय करतेस? तर सिंधूकडे बघत सावी म्हणते की बाबा, आईला काय झालंय?
सावी म्हणते की बाबा आईला काय झालंय, आई डोळे का उघडत नाहीये आणि ती माझ्याकडे का बघत नाहीये. सावी म्हणते की बाबा आईला उठायला सांगा आणि तिला माझ्याशी बोलायला सांगा. राघव म्हणतो की बाळा सावी, आईचं डोकं दुखतंय ना म्हणून ती आराम करते आणि तू सुद्धा आता आराम करायला हवास. तेव्हा आता सिंधूकडे बघत सावी म्हणते की नाही बाबा, मी आता आईला सोडून कुठेच जाणार नाही, आईला काय झालंय ते सांगा ना तुम्ही. राघव म्हणतो की हे बघ सावी बाळा, आईला काहीच झालं नाहीये, ती आराम करते, फक्त तू सुद्धा आता रेश्मा सोबत जा आणि आराम कर सावी. सावी म्हणते की नाही बाबा, मी आईला सोडून कुठेच जाणार नाही, आई माझ्या स्वप्नात आली होती. राघव म्हणतो की सावी बाळा असा हट्ट करायचा नसतो ग. सावी म्हणते की बाबा आई माझ्या स्वप्नात आली होती तेव्हा तिने मला तिच्या जवळ यायला सांगितलं होतं. राघव म्हणतो की बाळा तू काळजी करू नकोस, आईची काळजी घ्यायला मी आहे ना. तेव्हा आता सावी म्हणते की मी इथेच राहणार आणि आईला सोडून कुठे जाणार नाही, आई डोळे उघड आणि माझ्याकडे बघ, असे सावी आता सिंधूला बोलते. सावी म्हणते की आई तूच मला म्हणाली होतीस ना बाळाची हाक आईला ऐकू येते म्हणून. सावी म्हणते की आई तुला माझी हाक ऐकू येत नाही का, बोल ना आई तू, असे म्हणत काकुळतीने येऊन आता उठण्यासाठी सावी आता सिंधूला बोलत असते. सावी म्हणते की आई येताना मला खूप लागलं ग, तरी सुद्धा मी रडले नाही बर का, कारण मला तुला भेटायचं होतं. राघव रेश्मा आता ती सावीचे बोलणे ऐकत असतात आणि आता आई तू प्लीज डोळे उघड, असे सावी बोलताच राघव सावीकडे बघतो आणि म्हणतो की बाळा तू काही काळजी करू नकोस. आणि राघव आता सिंधूकडे बघत बोलतो की सिंधू बघतेस ना तू. राघव म्हणतो की आपली सावी अजून पूर्णपणे बरी सुद्धा झाली नाही आणि तुला भेटायला येण्यासाठी तिला खूप लागलं देखील. तेव्हा आता राघव म्हणतो की कुणासाठी नाही पण आपल्या सावीसाठी तुला उठायला हवंच सिंधू. राघव सिंधूकडे बघत म्हणतो सिंधू ऐकतेस ना ग तू. तर आता लगेचच सावी म्हणते की हो आई तुला माझ्यासाठी उठावंच लागेल. रडतच सावी म्हणते की उठ ना आई, बघ ना माझ्याकडे, डोळे उघड ना. सावी म्हणते की बाबा सांगा ना तुम्ही आईला उठायला. आणि लगेचच प्रेमाने राघव आता सावीला मिठी मारतो आणि म्हणतो की बाळा तू काही काळजी करू नकोस, लवकरच आई तुझ्यासाठी उठेन. आणि आता इकडे राणीला जेलला बांधलेलं असतं. राणीच्या हाताला हातकडी असते. एकटक नजरेने राणी आता त्या समोरच्या बाईकडे बघत असते. तर ती बाई खूप घाबरलेली असते आणि आता राणी आपल्याकडे खुन्सी नजरेने बघत असल्याचे तिला समजताच ती खाली मान घालते. तेवढ्यात पाठीमागून वकिलाला घेऊन राणीची आई तिथे आलेली असते. पळतच राणीला बघून राणीकडे तिची आई धाव घेत म्हणते की राणी तू काही काळजी करू नकोस, मी आले बरं का, आणि सोबत वकिलाला सुद्धा घेऊन आले. राणीची आई म्हणते की तुला लवकरच घरी घेऊन जाईल बरं का मी. राणीचं पण काही लक्ष नसतं. तेव्हा आता राणी राणी असे करत आता तिची आई राणीला भानावर आणण्याचा प्रयत्न करत असते, पण राणीच्या डोक्यात फक्त सिंधू आणि सिंधूच असते. आणि आता ती राणीची आई त्या दोन बायांकडे बघते आणि राणीची ती झालेली अवस्था बघून आता राणीच्या आईला खूप राग आलेला असतो. रागाने आता राणीची आई इन्स्पेक्टरकडे येते आणि म्हणते की माझ्या मुलीची काय अवस्था केली बघताय ना तुम्ही. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की तिची अवस्था आम्ही नाही, तिने ती स्वतःनेच करून घेतली आणि ती एक क्रिमिनल आहे. तर राणीच्या आईला राग येऊन राणीची आई म्हणते की माझी राणी क्रिमिनल नाहीये. राणीची आई म्हणते ती तिथे तर अजून दोन क्रिमिनल आहेत, त्यांना तर तुम्ही बेड्या नाही घातल्या, तेव्हा माझ्या राणीलाच तुम्ही बेड्या का घातल्यात आणि मला याचं उत्तर हवं आहे, असे आता राणीची आई त्या इन्स्पेक्टरला सांगताच रागाने इन्स्पेक्टर उठून उभा राहतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही एका इन्स्पेक्टरशी बोलताय आणि तेही अशा भाषेत, आणि हा गुन्हा आहे, तुम्हाला कळतंय का. तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणतो की तुमच्या या मुलीने कैद्यावरती हात उगारलाय आणि हिचं मानसिक संतुलन गेलं होतं, प्रचंड स्पॉईल झाल्या होत्या त्या, म्हणून नाविलाजाने आम्हाला त्यांना बेड्या घालाव्या लागल्या, कळलं का तुम्हाला मॅडम, असे तो इन्स्पेक्टर आता राणीच्या आईला बोलतो. आणि एवढ्यात आता तो इन्स्पेक्टर त्या लेडीज हवालदाराला राणीच्या बेड्या काढायला सांगतो. आणि आता ती लेडीज हवालदार आता राणीच्या बेड्या सोडताच राणी हात हलवत आता उठून उभा राहते. तर राणीची आई आतमध्ये येते आणि राणीला मिठी मारते आणि म्हणते की माझ्या लेकीची त्यांनी काय अवस्था केली रे विनायका. आणि आता राणीची आई राणीला मिठी मारते. तेव्हा आता राग येऊन राणी तिच्या आईला झिडकारते.
रागाने राणीची आई म्हणते की आता त्या रत्नबारक्यांना मी सोडणार नाही. तर आता राणी म्हणते की ती सिंधू. तर आता राग येऊन राणीची आई म्हणते की त्या सिंधूला तर मी आता अजिबात सोडणार नाही. राणीची आई म्हणते की तुझ्या या झालेल्या अपमानाचा बदला मी घेईल. तिने तुला आज लॉकअपमध्ये टाकले ना, उद्या मीच तिला लॉकअपमध्ये टाकेन. राणीची आई म्हणते की चल मी तुला घरी घेऊन जायला आले. तर हात झिडकारत राणी म्हणते की तू माझ्यासाठी काही करू नकोस. आता जे काही करायचं ना ते मी करेन. तेव्हा ती ऐकून राणीच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात आता राणी म्हणते की मम्मा तू माझं एक काम करशील का. तर लगेचच राणीची आई म्हणते की हे काय तुझं बोलणं झालं का राणी, तू फक्त सांग. तर आता राणी म्हणते की मी इथे लॉकअपमध्ये आहे ना, हे फक्त त्याला कळायला हवं. तेव्हा आता राणीची आई म्हणते की त्याने काय होणार आहे राणी. राणी म्हणते की तुला मी जे काही सांगितलं ना तेवढं फक्त तू कर, मला उलट प्रश्न विचारू नकोस. तर आता राणीच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता मधू म्हणते की मम्मा तू काही काळजी करू नकोस, त्या सिंधूने मला इथे बंद केलंय ना लॉकअपमध्ये. पण आता तू बघत राहा, पुढच्या येत्या 48 तासातच ती सिंधू मला या लॉकअपमधून बाहेर काढील. इकडे आता ऋतुजा, राजश्री, काकू सगळेजण महादेवाच्या पिंडीसमोर येऊन जप करत असतात. तर आता काकू म्हणते की आपण हा जप सिंधूजवळ बसून करूयात, त्यामुळे कदाचित सिंधूला ताकद येईल. आणि ते ऐकून राजश्री म्हणते की वहिनी तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात, आणि चला आपण सिंधूजवळच जाऊन जप करूयात. तर आता ऋतुजा, राजश्री, काकू ह्या जाऊ लागताच पाठीमागून सावी आता तिचे ते सगळे खेळणे, टॅडी आणि ते सगळ्या वस्तू सिंधूने दिलेल्या घेऊन तिथे आलेली असते. आणि तो टॅडी त्या सगळ्या सिंधूने दिलेल्या वस्तू आता सावी महादेवाच्या पिंडीसमोर ठेवते आणि खाली बसते. काकू, ऋतुजा, राजश्री सगळेजण आता सावीचं ते वागणं बघत असतात. हात जोडतच आता रडतच सावी म्हणते की बाप्पा हे सगळे माझे फेवरेट टॉईज आहे, पण हे सगळे टॉईज तू घे, मला नकोय, फक्त माझी आई मला हवी आहे. आणि तू तिला दोष देऊ नको, कारण तिच्याशिवाय बाप्पा मी राहू शकत नाही, असे सावी आता पुन्हा महादेवाला प्रार्थना करते. सावी म्हणते की जोपर्यंत माझी आई बरी होत नाही ना तोपर्यंत मी अशीच तुझ्या समोर बसून राहणार बाप्पा. हात जोडतच सावी म्हणते की बाप्पा प्लीज तू माझ्या आईला घेऊन जाऊ नकोस. आणि लगेचच सावीचे लक्ष समोरच असलेल्या औक्षणाच्या ताटाकडे जाते. त्यामध्ये आता देवासमोर दिवा तेवत असतो आणि ते ताट घेऊन लगेचच आता सावी महादेवाला म्हणते की हे बघ बाप्पा, जोपर्यंत तू माझ्या आईला बरे करत नाही तोपर्यंत मी तुझी आरती म्हणतच राहणार. असे म्हणत आता उठून उभा राहत सावीने आरतीचे ताट घेतलेले असते. काकू, ऋतुजा, रेश्मा सगळेजण आता सावीकडे बघत असतात आणि ती सावीचे ते सिंधूवरील प्रेम बघून सगळेजण थक्क झालेले असतात. आणि एका हाताने घंटी वाजवत दुसऱ्या हाताने ताट ओवाळून सावी आता महादेवाची आरती म्हणत असते. आणि सावीची ती अवस्था बघून राजश्रीच्या डोळ्यात खाडकन पाणी आलेले असते. रडतच राजश्री काकूला म्हणते की काकू मला सावीची ही अवस्था नाही बघवत, प्लीज थांबवा. लगेचच काकू म्हणते की राजश्री तू काही काळजी करू नकोस. रडतच काकू सुद्धा म्हणते की आपण आहोत ना, सावीला काहीच नाही होणार. सावी म्हणते की बाप्पा माझ्या आईला तू लवकर बरं कर, नाही तर मी तुझ्या समोर अशीच उभी राहणार. आणि आता सावी तशीच आरती ओवाळत असते. तर सावीला आता चक्कर येऊ लागते, सावीचा तोल जाऊ लागतो आणि पडत असलेल्या सावीला पटकन आता राजश्री आणि काकू धरतात आणि म्हणतात की सावी अगं तुझा तोल जाईल, तू पडशील, तेव्हा प्लीज तू हे थांबव सावी. तर सावी म्हणते की नाही आजी, जोपर्यंत माझी आई बरी होत नाही तोपर्यंत मी असंच करत राहणार. राजश्री म्हणते की सावी दे ते तबक इकडे दे माझ्याकडे. तर सावी म्हणते की अजिबात नाही आजी. तर आता काकू सावीला समजावू लागते आणि म्हणते की सावी अगं तू ऐक ना. काकू म्हणते की सावी तुला जर काही झालं तर तुझ्या आईला आम्ही काय उत्तर देऊ. सावी म्हणते की मोठी आजी मी ठीक आहे, मला काहीही होणार नाही. आणि पुन्हा आता सावी महादेवाची आरती गाऊ लागते. आणि आता सावी पुन्हा आरती म्हणत असताना पुन्हा डोक्यावरून हात फिरवत ऋतुजा म्हणते की सावी बाळा अगं तू असा हट्ट नाही करायचाच, शहाणं बाळ आहेस ना तू. सावी म्हणते की माझी आई बरी झाली तर मी हट्ट नाही करणार, तेव्हा आता प्लीज मला कोणी थांबू नका, असे सावी सगळ्यांना बोलते. आणि आता सावी आरती ओवाळत आरती म्हणत असते. तर काकू, ऋतुजा सगळ्यांचा नाविलाज होऊन आता सगळेजण हात जोडून पुन्हा महादेवासमोर उभे असतात. आणि सावीची ती निस्सीम भक्ती आणि आता आईवरील प्रेम बघून सगळेजण भारावलेले असतात. आणि अखेरीस खूप वेळ होताच पुन्हा सावीला गरगर फिरू लागते आणि
सावीचं डोकं गरगर फिरून सावीला पुन्हा चक्कर येऊन आता सावी ही पुन्हा खाली पडू लागते. तर आता काकू, ऋतुजा, रेश्मा सगळेजण पुन्हा सावीला धरतात. तर सावी आता बेशुद्ध झालेली असते आणि सगळेजण आता खूप घाबरलेले असतात आणि सावीला उठवण्याचा आता सगळेजण प्रयत्न करू लागतात. इकडे आता मधू ही तिच्या आईला म्हणते की मम्मा, सिंधू माझ्याशी जे वागली ना त्याचं मला एवढं काही वाटत नाही, पण राघव माझ्याशी असं काही वागेल याचा मी स्वप्नात देखील विचार केलेला नव्हता आणि त्या दोघांनी प्लान करून मला फसवलंय मम्मा. त्याने पुन्हा एकदा त्या सिंधूसाठी मला ढिचक्याव केलं. त्याच्यासाठी मी किती आणि काय काय नाही केलं, किती मनापासून प्रचंड प्रेम केलं मी त्याच्यावरती आणि त्याने काय केलं, माझा विश्वासघात केला, माझं प्रेम तोडलं मम्मा. त्याच्यासाठी मी काय काय नाही केलं आणि त्याने मला काय केलं. तर लगेचच राणीची आई म्हणते की राणी, मी तुला अगोदर सगळं समजावत होते आणि सांगत होते, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला. बरोबर आहे. मधू म्हणते की मम्मा, तू मला सगळं काही अगोदर सांगत होती. मधू म्हणते की पण माझं प्रेम खरं होतं ना आणि मला वाटलं की एक ना एक दिवस माझं हे मनापासून असलेलं प्रेम राघवला नक्की कळेन, पण तसं काहीच झालं नाही मम्मा आणि उलटच झालं. तेव्हा आता मी राघवला देखील माफ करणार नाही. मधू म्हणते की तो राघव आणि ती सिंधू, आता मी त्या दोघांनाही शिक्षा देणार. मी त्या दोघांना कधीही सुखाने संसार करू देणार नाही असे मधूने आता पण केलेला असतो आणि मोठे डोळे करून एकटक नजरेने मधू फक्त समोर बघत असते आणि मधूच्या डोळ्यासमोर फक्त राघव आणि सिंधूच असतात आणि मधूच्या डोळ्यात आता अंगारा भडकत असतो. मधू रागाने पेटलेली असते आणि आता इकडे आई आई असे करत सावी ही सिंधूचा जप करत असते. सगळ्या जणींनी आता सावीला धरलेलं असतं आणि हसतच सावी म्हणते की आई, आणि आता ते ऐकून आता सगळ्यांना मोठे आश्चर्य वाटत असते. तर त्याच वेळेस इकडे आता राघव हा बेडरूममध्ये सिंधूच्या अवतीभवती येरझाऱ्या मारत असतो. तर एवढ्यात सिंधू ही शुद्धीवर येऊन सावी अशी हाक मारते. तेव्हा आता पुन्हा सिंधू सावी अशी हाक मारून डोळे उघडते. तर राघव सिंधूला बघतो आणि सिंधू शुद्धीवर आल्याचे बघताच राघवला खूप आनंद झालेला असतो. पटकन आता राघव हा सिंधू समोर बसतो आणि सिंधूचा हात आपल्या हातात घेतो. तर सिंधू म्हणते की राघव, सावी कुठे? आणि तेवढ्यात आता काकू राजश्री सावीला घेऊन सिंधूच्या बेडरूममध्ये येतात आणि उठून बसलेली सिंधू आता सावीकडे बघते. तर सावी सिंधूकडे आणि दोघीही प्रेमाने एकमेकींकडे बघून खुश झालेले असतात आणि प्रेमाने एकमेकींकडे बघू लागतात. त्यानंतर आता राजश्री सिंधूला म्हणते की सिंधू, मी मधूच्या सगळ्या चुका पदरात घातल्या आणि मधूला मी इथे आणली, तीच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. काकू म्हणते की त्याच मधूवरती मी मुलीसारखं प्रेम केलं, पण ती माझ्याच घरच्यांच्या जीवावर उठली आणि एवढ्या खालच्या पातळीला जाऊन ती वागेन अशी मी कल्पनाही केली नव्हती. राघव म्हणतो की तिला मी एवढं सहजासहजी सोडणार नाही, कारण तिने माझ्या सावीच्या जीवाशी बरं वाईट करण्याचा आणि तिच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलाय. इकडे आता जेलमध्ये मधू ही बसलेली असते आणि विचार करते की राघव, सिंधू, माझी लढाई अजूनही संपलेली नाहीये आणि अजूनही मी हरलेली नाहीये. माझ्याकडे अजूनही एक हुकमी एक्का आहे आणि तो हुकमी एक्का वापरून मी तुला हरवणार म्हणजे हरवणार सिंधू, आणि तोच हुकमी एक्का मला रत्नपारखी सदनमध्ये घेऊन जायला भाग पडेल असे आता मधूने ठरवलेले असते. आणि आता तो हुकमी एक्का कोणता असणार आहे आणि त्या हुकमी एक्क्याचा वापर करून मधू आता रत्नपारखी सदनमध्ये येणार का? पण आता इकडे काकू राजश्री आणि राघव सिंधू मधूच्या स्वप्नांच्या पुन्हा एकदा चिंधड्या उडवून मधूला आता कसे कायमचे संपवतात. आणि विनू नावाचा हुकमी एक्का असताना देखील, आता विनूचे सत्य सिंधूला माहीत असताना देखील, आता विनू हाच आपला मुलगा असल्याचे आता सिंधू आणि राघव समोर आलेले असते, पण हे मधूला माहीत नसतं. तेव्हा आता विनूचा वापर करून मधू ही आता रत्नपारखी सदनमध्ये येणार का? तर आता इकडे सावी आणि सिंधूची हृदयस्पर्शी भेट होऊन आता विनू हाच आपला अंकुर असून सावी, राघव, सिंधू कसे पुन्हा एकत्र येतात आणि मधूच्या पापाचा सगळा हिशोब पूर्ण करत आता सिंधू ही पुन्हा नव्याने राघवसोबत कशी नव्याने संसाराला सुरुवात करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.